महाराष्ट्र सरकारने नुकताच एक ऐतिहासिक जी-आर जारी केलाय, ज्यामुळे एनए परमिशन आणि एनए टॅक्स दोन्हीही कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहेत. सरळ भाषेत सांगायचं झालं तर तुमची जमीन एनए करण्यासाठी तुम्हाला कलेक्टरकडे जाण्याची गरज उरलेली नाही. पण हा निर्णय जितका विकासासाठी क्रांतिकारी आहे, तितकाच तो कायदेशीरदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं व्यावहारिक, तांत्रिक आणि कायदेशीर विश्लेषण करणार आहोत, की हा जी-आर नक्की काय सांगतो, तो कोणाला लागू होतो, कोणाला लागू होत नाही. या जी-आर अंतर्गत एनए प्रक्रिया कशी आहे, कोणत्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला काय करायचंय, ऑटोमॅटिक म्युटेशन एंट्री कशी होणार आणि त्यात काही धोके आहेत का, आणि सगळ्यात महत्वाचं, जमीनधारकांनी स्वतःला कायदेशीरदृष्ट्या कसं सुरक्षित ठेवायचं. त्यामुळे आजचा हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पूर्वी जर तुमच्या जमिनीवर तुम्हाला बांधकाम करायचं असेल किंवा ती नॉन ॲग्रिकल्चरल वापरासाठी वापरायची असेल, जसं की कमर्शियल आहे, इंडस्ट्रियल आहे, एखादं वेअरहाऊस किंवा रिसॉर्टसाठी जर ती वापरायची असेल, तर तुम्हाला कलेक्टर ऑफिसकडून एनए परमिशन घेणं बंधनकारक होतं. त्यासाठी तुम्हाला एक स्वतंत्र अर्ज करावा लागायचा, तुमची जमीन तपासली जायची, तिचा अहवाल यायचा आणि मग तुम्हाला एनए परमिशन मिळायची. त्याचबरोबर दरवर्षी तुम्हाला एनए टॅक्स सुद्धा भरावा लागत होता. पण आता हा नवीन जी-आर काय सांगतो, तर तुम्हाला कलेक्टर ऑफिसकडून स्वतंत्र एनए परमिशन घेण्याची गरज नाहीये आणि एनए टॅक्स सुद्धा पूर्णपणे आणि कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला सरकारच्या पोर्टलवरती जाऊन एक सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे आणि प्लॅनिंग ऑथॉरिटीकडून मिळालेली मंजुरी हीच एनए परमिशन म्हणून ग्राह्य धरली जाईल. आता हा फार महत्वाचा प्रश्न आहे की हा जी-आर कोणाला लागू होतो. तर सर्व खाजगी जमीनधारकांना, शेतकऱ्यांना, प्लॉट मालकांना, बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना, एमएसएमई किंवा लघु उद्योगासाठी जमीन वापरणाऱ्यांना. मग तुमची जमीन मोठी असो किंवा छोटी, इथे एरिया लिमिटेशन नाहीये. म्हणजे तुमच्या जमिनीच्या क्षेत्रावर कोणतीही मर्यादा नाही. मग हा जी-आर कोणाला लागू होत नाही. तर जर तुमची जमीन सीआरझेड झोनमध्ये असेल किंवा फॉरेस्ट लँड असेल, डिफेन्स लँड असेल, सरकारी लँड असेल किंवा इको सेन्सिटिव्ह झोन असेल किंवा अशी जमीन ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आधीच रिझर्वेशन आहे, त्यांना हा जी-आर लागू होत नाही. या संपूर्ण प्रक्रियेमधला सर्वात पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे प्लॅनिंग ऑथॉरिटीची मंजुरी. जर तुम्हाला तुमची जमीन एनए करायची असेल किंवा त्यावरती कोणतंही बांधकाम करायचं असेल, तर सर्वात आधी आपल्याला लेआउट अप्रूव्हल आणि बिल्डिंग प्लॅन अप्रूव्हल घ्यावंच लागतं. याशिवाय पुढची कोणतीही प्रक्रिया कायदेशीर ठरत नाही. मग आता प्रश्न असा येतो की ही मंजुरी कोणाकडून घ्यायची. तर हे तुमच्या जमिनीच्या लोकेशनवर अवलंबून असतं. जर तुमची जमीन महानगरपालिकेच्या हद्दीत येत असेल, तर संबंधित महानगरपालिकेकडनं तुम्हाला या सर्व मंजुरी घ्याव्या लागतात. जर तुमची जमीन नगर परिषदेच्या हद्दीत येत असेल, तर संबंधित नगर परिषद तुमची प्लॅनिंग ऑथॉरिटी असते. आणि जर तुमची जमीन ग्रामीण भागात येत असेल, म्हणजे पंचायत किंवा तालुका स्तरावर असेल, तर त्या भागासाठीच्या टाउन प्लॅनिंग ऑफिसकडून तुम्हाला ही मंजुरी घ्यावी लागते. सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या जमिनीचा कोणताही एनए वापर करण्यापूर्वी किंवा बांधकाम करण्यापूर्वी तुम्हाला प्लॅनिंग ऑथॉरिटीकडून एनए अप्रूव्हल किंवा लेआउट प्लॅन अप्रूव्हल घेणं कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. दुसरा टप्पा आहे की सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन सेल्फ डिक्लेरेशन भरणं. यासाठी सरकारने महाभूमी पोर्टल वापरण्याचे निर्देश दिले आहेत. पोर्टलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. इथे तुमच्या जमिनीचा तपशील, तुमच्या जमिनीचा प्रस्तावित वापर आणि प्लॅनिंग ऑथॉरिटीकडून मिळालेले अप्रूव्हल डिटेल्स आणि स्वतः कायदेशीर जबाबदारी स्वीकारून तुम्हाला हे डिक्लेरेशन पोर्टलवरती अपलोड करायचं आहे. तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे ऑटोमॅटिक म्युटेशन एंट्री. आता सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारी बदल इथेच झालेला आहे. एकदा का तुमचं सेल्फ डिक्लेरेशन सरकारकडून स्वीकारलं गेलं
की त्या पुढची संपूर्ण प्रक्रिया तुमच्याशिवाय सिस्टीम स्वतः पूर्ण करते. म्हणजे काय, तर आधीसारखं वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात फेऱ्या, अर्ज, फाईल्स, महिनोन-महिने वाट पाहणं, हे सगळं आता संपणार आहे. तुमचं सेल्फ डिक्लेरेशन एकदा एक्सेप्ट झालं, की तुमच्या जमिनीच्या अधिकृत रेकॉर्ड्समध्ये तुमच्या जमिनीचा वापर आपोआप नॉन ॲग्रिकल्चरल म्हणजेच एनए म्हणून केला जाईल. म्हणजेच तुमचा 7/12, फेरफार नोंद किंवा इतर जमिनीच्या रेकॉर्ड्समध्ये सिस्टीम ऑटोमॅटिकलीच तिचा एनए म्हणून नोंद करून घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षणी म्युटेशन म्हणजे फेरफार प्रक्रिया ही स्वयंचलितपणे सुरू होते. त्यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा अर्ज किंवा तलाठी ऑफिसला फेऱ्या किंवा फाईल पुढे ढकलण्याची प्रक्रिया करावी लागत नाही. म्हणजेच सरकारची ही डिजिटल सिस्टीम ऑटोमॅटिकली म्युटेशन प्रक्रिया ट्रिगर करते आणि एका ठराविक कालावधीमध्ये ती पूर्ण सुद्धा करते. आता या GR मधला सगळ्यात मोठा आणि सामान्य माणसाला थेट फायदा होणारा बदल म्हणजे काय, तर यापुढे एनए टॅक्स पूर्णपणे रद्द. पण यापूर्वी काय होतं ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. पूर्वी जर तुमची जमीन एनए झाली म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल झाली, तर दरवर्षी तुम्हाला त्यावरती एनए टॅक्स द्यावा लागत होता. हा टॅक्स तुमच्या जमिनीच्या वापरावर, तिच्या क्षेत्रावर आणि तिच्या प्रकारावर अवलंबून असायचा. म्हणजे जर जमीन कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल वापर असेल, तर त्यावरती प्रत्येक वापरानुसार वेगवेगळा एनए टॅक्सचा दर होता. उदाहरणार्थ, जर एखाद्याची 10 गुंठे रेसिडेन्शियल एनए असलेली जर जमीन असेल, तर त्यावरती त्याला दरवर्षी साधारणपणे 1001 रुपये एनए टॅक्स भरावा लागत होता. पण जर तीच जमीन जर कमर्शियल वापरासाठी असेल, तर हा एनए टॅक्स कर साधारणपणे 10 ते 20,000 पर्यंत जायचा. त्या जमिनीवर एखादा मोठा प्रकल्प असेल, ज्यामध्ये 1 ते 2 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल, तर हा एनए टॅक्स लाखो रुपयांमध्ये जायचा. मग आता या नवीन GR मुळे काय झालंय, तर हा एनए टॅक्स पूर्णपणे आणि कायम स्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे. सरळ भाषेत सांगायचं झालं तर यापुढे तुम्हाला जमीन एनए केल्यानंतर दरवर्षी कोणताही टॅक्स भरायचा नाहीये. पण प्लॅनिंग ऑथॉरिटीकडून जेव्हा तुम्हाला एनए परमिशन मिळते, तेव्हा तुम्हाला एक वन टाइम कन्व्हर्जन प्रीमियम भरायचंय आणि हे प्रीमियम तुमच्या जमिनीच्या रेकनर व्हॅल्यूवरती आधारित आहे. जर तुमच्या जमिनीचं क्षेत्र 1000 स्क्वेअर मीटरच्या आत असेल, तर तुम्हाला रेकनर व्हॅल्यूच्या 0.1% कन्व्हर्जन प्रीमियम भरायचे. जर जमिनीचं क्षेत्र 1000पेक्षा जास्त आहे पण 4000च्या आत असेल, तर रेकनर व्हॅल्यूच्या 0.25% तुम्हाला प्रीमियम भरायचं आहे. आणि जर क्षेत्र 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला रेकनर व्हॅल्यूच्या 0.5% हा कन्व्हर्जन प्रीमियम भरायचा. आता या सगळ्याचा फायदा कोणाला होणार, तर स्वतःचं घर बांधणाऱ्या सामान्य माणसाला होणार, छोट्या प्लॉटवरती घर घेणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबाला होणार, ग्रामीण भागात घर, दुकान किंवा गोडाऊन उभारणाऱ्यांना होणार, MSME, लघु उद्योग किंवा रिसॉर्ट मालकांना होणार. उदाहरणार्थ, जर एखाद्याची एनए जमीन असेल आणि गेल्या 20 वर्षांपासून तो वर्षाला 10,000 रुपये एनए टॅक्स भरत होता, म्हणजे आतापर्यंत त्याने साधारणपणे 2 लाख रुपये टॅक्स भरला असेल. पण यापुढे हा कर रद्द झाल्यामुळे त्याचा हा संपूर्ण खर्च आता शून्य होणार आहे. आता कायदेशीर दृष्ट्या सर्वात संवेदनशील भाग म्हणजे काय, तर ऑटोमॅटिक म्युटेशन एंट्री. म्युटेशन एंट्री म्हणजे काय, तर तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्डवरती नवीन मालकाचं नाव बदलण्याची प्रक्रिया. पूर्वी काय व्हायचं, तर कलेक्टर ऑफिसमधनं व्हेरिफिकेशन व्हायचं, एन्क्वायरी व्हायची आणि मग म्युटेशन व्हायचं. पण यापुढे काय होणार, की एकदा की तुम्ही ऑनलाईन डिक्लेरेशन फाईल केलं की सिस्टीम व्हेरीफाय करेल आणि मग ऑटोमॅटिकली म्युटेशन एंट्री होईल. पण यामुळे अनेक धोके निर्माण होऊ शकतात, जसं की बनावट कागदांवरती जमीन हस्तगत होण्याचा धोका, वृद्ध किंवा अशिक्षित शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते, वारसा हक्काच्या जमिनीमध्ये जबरदस्त वाद होऊ शकतात किंवा खोट्या पॉवर ऑफ अटर्नीवरती डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स उभे राहू शकतात. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जमीनधारकांनी स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं. तर यासाठी तुम्ही दर 3 महिन्यांनी तुमच्या जमिनीचा 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड तपासत जा. म्युटेशन SMS अलर्ट सेवा सुरू करा, जेणेकरून एखादी म्युटेशन एंट्री झाली तर तुम्हाला लगेच त्याचा SMS अलर्ट येईल.
जर तुमची वारसा हक्काची जमीन असेल तर त्यासाठी पार्टिशन डीड तयार करा. कारण एक चुकीची म्युटेशन एंट्री आणि मग 8 ते 10 वर्षांची कोर्ट केसेस तुमच्या मागे लागू शकतात. आणि शेवटचं म्हणजे जर तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी दिली असेल तर तिचं काम झालंय की नाही तपासा, आणि जर काम झालं असेल तर ती पॉवर ऑफ अटर्नी रिवोक करून घ्या. सो मित्रांनो, हा GR म्हणजे स्वातंत्र्य आणि धोका दोन्ही एकत्र. जर याचा योग्य वापर केला तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते, वेळही वाचतो आणि सरकारी फेऱ्याही कमी होतात. पण जर याचा चुकीचा वापर केलात तर कोर्ट केसेस, रिडेव्हलपमेंटमध्ये अडथळे आणि तुमची संपत्ती अडकण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच हा निर्णय फायद्याचा आहे, पण याचा डोळसपणे वापर केला तरच. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल याची मला पूर्ण खात्री आहे, त्यामुळे तुम्ही त्याला आधीच लाईक केलं असणार आहे. पण या व्हिडिओला जास्तीत जास्त किंवा इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करणं गरजेचं आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.